कमी मेहनतीत कमी साहित्यात काही मिनिटात होणार तयार. तोंडात घालताच विरघळणार अशी मिठाई. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. खाल्ल्याशिवाय मन राहणारच नाही. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी मिठाई. खायलाही एवढी टेस्टी आहे, बनवायलाही तेवढीच सोपी आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे माझी. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुपर इझी, सुपर टेस्टी मिल्क विथ टोस्ट बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत 10 ब्रेडच्या स्लाइड. तुम्ही कुठलेही ब्रेड वापरू शकता. माझ्याकडे अवेलेबल होते. विश्वास ठेवा, ही मिठाई खायला एवढी टेस्टी लागते. ज्यावेळी तुम्हाला गोड खाऊ वाटेल तेव्हाही बनवू शकता. सगळ्यात अगोदर घेऊया आपण ब्रेड. तर इथे पहा, मी 10 घेतलेले आहेत ब्रेड. तर आपण आता हे कढईचा काठ आहे ना, तो चाकूने आपण कट करून काढायचे. मी आता हे पहिला तुम्हाला चाकून दाखवते, त्यानंतर तुम्हाला मी कात्रीनं पण कट करून दाखवणार आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आपण हे जे काठ काढलेले आहेत ना, ते मिक्सरमधून बारीक करून डब्यामध्ये भरून ठेवले तरीही चालेल. ग्रेव्ही किंवा बटाट्याची आमटी ह्यासाठी वापरलं तरीही चालेल. ग्रेव्ही करताना यामुळे घट्ट होते. सगळे ब्रेड याप्रमाणे आपण कट करून घेऊया कात्रीने. जर तुमच्याकडे मोठा ब्रेड असेल तर त्याचा तुम्ही 4 भाग करायचे. माझ्याकडे लहान आहे त्यामुळे मी काही कट केले नाही. तर सगळे ब्रेड आपले रेडी झालेले आहेत. तर चला पटापट बघूया पुढची प्रोसेस. गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यात तुम्ही तेल किंवा तूप काहीही घेऊ शकताय. तर मी इथे तूप घेतलेले आहे. माझ्याकडे तूप अवेलेबल होते म्हणताना मी तूप घेतले आहे. तुम्ही तेलाचा वापर केला तरीही याची टेस्ट तशीच लागणार आहे. तर आपण एक एक करून असे 2 स्लाइड त्यात टाकायचे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची, नाहीतर करपू शकते हे खाली. हे बघा, असे याप्रमाणे उलटे सरळ करत तळायचे. किती छान कलर आलेला आहे आणि छान गोल्डन कलर येऊस्तोवर आपल्याला हे तळायचं आहे. ही मिठाई अशी आहे, खाण्यासाठी भरपूर टेस्टी लागते. यासाठी काही तुम्हाला बाजारातून आणायला लागणार नाही. मुलांना भरपूर आवडतील. हे बघा, भरपूर छान कलर आलेला आहे. याप्रमाणे सगळे ब्रेड तळून घ्यायचे. किती छान कलर आलेला आहे आणि सगळे ब्रेड तळलेले आहेत. आता गॅसवर ठेवायची कढई किंवा पातेलेही चालेल. त्यात घालूया 1 वाटी साखर. कोणत्याही वाटीचं प्रमाण वापरू शकता. त्याच वाटीनं घालूया अर्धी वाटी पाणी. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि साखर चांगली हलवून घ्यायची. याला बनवायची 1 तारी पाक. भरपूर घट्ट असा पाक नाही बनवायचा. 1 तार आलेले चालेल. साखर चांगली विरघळली आहे. यात तुम्ही विलायची पण घालू शकता. याने खूप छान स्वाद लागतो. पाक जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही करायचा. जर जास्त पातळ ठेवले तर ब्रेडचे तुकडे लगेच मऊ होतात आणि जर जास्त घट्ट बनवले तर आतपर्यंत पाक जाणार नाही. ही मिठाई करण्यासाठी तुमच्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. कमी किंवा जास्त पण घेऊ शकता तुम्ही. छान असा पाक बनवायचा. तर चला, पाक आपला झालेला आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे पाक. गॅस बंद करूया. तर चला आता करूया पुढची प्रोसेस. गरम पाकात जी आपण तळलेले ब्रेडचे तुकडे आहेत ना, ते त्यात एक एक करून घालूया. लगेच उलटसुलट करून काढून घ्यायचे. जास्त वेळ पाकात नाही ठेवायचे, नाहीतर मऊ पडतील. याप्रमाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे गुलाबजाम बनवले असतील तर त्याचा पाक राहिला असेल तर तो पण चालू शकतो. आहे का नाही एकदम सोपी रेसिपी. ब्रेडपासून बनवलेली ही मिठाई स्पेशल खूप छान लागते. याची खास गोष्ट अशी आहे की 1 पीस जर खाल्ला ना तर दुसऱ्यांदा घेणारच. आणि थोडा जो पाक राहिलेला आहे तो आपण यात यूज करायचा आहे. पहा किती छान झालेले आहे. आता गॅसवर ठेवायचे 1 भांडे. त्यात घालायचे थोडे दूध. कच्चे किंवा गरम असले तरी चालेल. त्यातच घालायची दूध पावडर. कुठलीही कंपनीची चालेल. मीडियम फ्लेमवर गॅसवर हे ठेवायचे आणि याप्रमाणे हलवायचे. जर मिल्क पावडर जर नको असेल तर तुम्ही नुसत्या दुधाचा वापर करू शकता. दूध चांगले आटवायचे. लगेच पहा, थोडा वेळ जास्त हलवले की दूध घट्ट होईल. तर तुम्ही इथे पाहू शकाल कसे घट्ट होत आहे हे. तर हे आपण एकसारखं हलवायचं, नाहीतर खाली हे करपू शकते. पहा, इथे घट्ट व्हायला चालू झालेले आहे. आता यात घालूया थोडेसे तूप. तूप पण ऑप्शनल आहे. एखाद्याला तूप आवडत नाही, जरी नसेल घातलं तरीही चालेल. पण मी इथे थोडेसे तूप घातलेले आहे. तुपामुळं स्वाद छान लागतो ना. आता हे चांगले हलवून घेऊया. गॅस मी बारीक ठेवलेला आहे. आता यात घालूया जो पाक आपला राहिलेला आहे ना, तो थोडा घालूया आणि थोडा राहिला तरीही चालेल. आणि हे चांगले हलवून घेऊया. आणि हे पहा,
किती लवकर घट्ट होत आहे. यालाच म्हणायचं दूध मावा. जर तुमच्याकडे जर पेढे असतील किंवा खवा असेल तरीही चालेल. गॅस बंद करून घेऊया, कारण थंड झाले की ही मिश्रण घट्ट होते. आता हे काढून घेऊया एका बाउलमध्ये आणि 1 ते 2 सेकंद आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया. तर पहा, थंड झालेलं आहे. थंड झाल्यामुळे हे घट्ट पण झालेलं आहे. तर आता आपण घेऊया ब्रेड आणि त्याच्यावर लावायची अशी मलाई. याप्रमाणे लावायची, मी जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे. तर मी यात थोडीशीच घेतलेली आहे वाटीत थंड होण्यासाठी. लवकर थंड होणार नाही म्हणताना मी थोडीशी मलाई घेतलेली आणि आपली जास्त झालेली आहे. त्याच्यावरच दुसरा ब्रेड आपल्याला पालथा ठेवायचा आहे. जर एक्स्ट्राची मलाई जर लागली तर आपण ती काढून ठेवायची. एकदम छान अशी मिठाई तयार झालेली आहे. जर पाहुणे आल्यावर जर बनवली त्यांना खूप आवडणार. तुम्हाला कशी वाटली ही मिठाई मला कमेंट करून कळवा. व तुम्ही या मिठाईला काय म्हणता हेही मला आवर्जून कळवा. व होळीला मुलांना ही मिठाई करून द्या. एकदा ट्राय तर करून पहा, किती छान लागते ही मिठाई. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सोनम्स रेसिपी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा. पहा किती छान झालेली आहे. मला तर माहीतच आहे ही रेसिपी तुम्ही पाहिली तर तुम्ही बनवणार पण आहात.